नाही उशिरा येईल. हां ते ॲटोनं देणार ते सगळ्यासोबत. हो राखी नंतर बांधायला घालून घेऊया. भाऊ भाऊ इकडनं तिकडनं म्हणतो असं करत या 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 हो बाबा तुम्हाला म्हणू शकत नाही तुम्हाला नाही म्हणू शकत. हा पण मग आता ते कसं पण इकडचं काही व्हिडिओ देणार नाही ना मला वाटलं की व्हिडिओ झाले पाहिजे. भाऊ जे झालं ते चालत जाणारा
हाजी हो थोडं भाग्यवान महासरस्वती महालक्ष्मी महाकाली भगवती देवी चटवी निर्मिंबाते प्रशांत हा पाय तिकडे घेतो या आहे समोर आहे मग सगळ्यात मागे मागे हातला आहे थोडा कॅमेरा दूर जाऊ दे अगर उद्घाटन हो गया ऐसा मैं वीडियो जारी करता हूँ जननी माता की जय मग काय हे ठेवायचं नाही त्याच्यावरच खाली काय पूर्ण फोटो
जगत जननी निंबा खाली ऑटो उभा आहे ठेवाचा उभा आहे आता तुमचा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवर पाहून घे नंबर संजय तू व्हॉट्सअपवर पाठवला ना तुला अरे माझ्या नावाने पाय ना फोटो ग्रामदैवत आराध्य दैवत माता निंबाई यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामभारती महाराज आणि परमपूज्य गुरुवर्य श्री शंकरजी महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होते आहे। मूर्ती हरिभक्त परायण परम श्रद्धेय अंबादासजी बाबा यांच्या सुद्धा हस्ते या ठिकाणी माता निंबाईच्या प्रतिमेचं पूजन होते आहे। सांचल कोमल सचिन तायडे विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावरून या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे। कुमारी सांचल कोमल सचिन तायडे। नमस्कार, माझं नाव सांचल कोमल सचिन तायडे। आज मी तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय बोलून दाखवणार आहे। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्री भगवान वाच्य ऊर्ध्वमूलमलशखं प्रस्वस्थं प्राहुरमेयं चन्द्रवासी यस्य पर्णानि तस्य वेदस वेदमि अदच्छोद्वं प्रतुता तस्य शाखा पुनः प्ररुद्ध विषय प्रवाला अदच्छ मूलायनुसन्ततानि परमानुवन्ति मनुष्यलोके बरूपमसेय तथोपलभ्यते तान्तोन्न चान्ति प्रतशं प्रतिष्ठा अस्वस्थमेन सविरूढमूल समसङ्गशस्त्रेण दूरेण चित्वा अतत्पदं तत्परिमार्जितव्ये तस्मिरगता वर्तन्ति भूय प्रमेव चाद्यं प्रसुता पुराणि निर्माणमोहजितसङ्गदोष आध्यात्मनिद्यां निरुक्तकामा धन्मेरे मुक्ते सुखदुःखसज्ञे गच्छन्तमूढा पदमं विहन्त न तद्भासयते सूर्यो न शशाङ्क न पावक यद्गत्वा निवर्तन्ते पद्धाम परमं मम ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनसश्चानि इन्द्रियाणि जगुर्तिसानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजः
जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः तत्स्मृतिध्यानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यः वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि लोकत्रयमाविश्य बिभर्त्वं व्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहं अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढः ते 1000 वर्ष राहील तुम्हा हर्ष 50,000 वर्षाचे राहील एक वर्ष आनंदाने गाती नाचती हो आनंदाने गाती नाचती येऊन या सगळे तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे हो विठ्ठल प्रसाद तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतील सर्व सगळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतील सर्व सगळे आशीर्वाद हा धुपेश्वराचा संत जनासी कडे आशीर्वाद हा धुपेश्वराचा संत जनासी कडे दीप लावून टाळ्या वाजती हो दीप लावून टाळ्या वाजती आनंदित सगळे तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे हो विठ्ठल प्रसाद तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे सदा आनंदाने गावे गीत हे करून अस्थिर चित्त सदा आनंदाने गावे गीत हे करून अस्थिर चित्त संता चरणी लीन असावे होईल सर्व सत्य संता चरणी लीन असावे होईल सर्व सत्य निंबाईचा हात शिरावर हो निंबाईचा हात शिरावर आम्ही सर्व भोळे तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे हो विठ्ठल प्रसाद तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे वाढदिवसाला आलो सगळे आनंद उसळे वाढदिवसाला आलो सगळे आनंद उसळे तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे हो विठ्ठल प्रसाद तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे हो विठ्ठल प्रसाद तुमच्या आयुष्याची ज्योत प्रकाशित उजळे जगत जननी निंबा माता की जय जगत जननी निंबा माता की जय देवी मातेचरणी साष्टांग दंडवत समर्पित करून माझ्या आजच्या अवर्णनीय कार्यक्रमाचे मनोगत मी सादर करते आहे। मी सौ मयुरा शैलेश सदावर्ते मलकापूर संपूर्ण सदावर्ते परिवारामार्फत या मंगलमय पवित्र क्षणी व व्यासपीठावरील सर्व साधू संतांच्या आज्ञेने सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते। त्यात आजचा कार्यक्रम अभिष्ट चिंतन सोहळा परम श्रद्धेय हरिभक्त परायण श्री अंबादासजी महाराज यांच्या वयाच्या 87व्या वर्षपूर्ती सोहळा साजरा करून समस्त भक्त परिवार व स्नेहजनांचे सहकार्य व योगदानातून निर्माण झालेली श्री क्षेत्र निंबादेवी निंबोळा येथील समर्पण कुटिया पूज्य श्री अंबादास महाराज समर्पित सोहळ्यासाठी उपस्थित झालो आहोत। परम श्रद्धेय
हरिभक्तपरायण श्री अंबादासजी महाराज यांच्या भावधारा भजनावली भाग 2 याचे विमोचन प्रकाशन करण्यासाठी माननीय श्रीपाद श्रीकृष्ण कोल्हटकर विद्यालय जळगाव जामोद इथून सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर राम देशमुख सर, मराठीत MA नीट क्वालिफाईड व सध्या शैक्षणिक विद्याभारतीचे विदर्भचे अध्यक्ष यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा आपण साजरा करणार आहोत। आकाशी तिचे चित्त पिल्लांपाशी, तसेच महाराज हे एका ठिकाणी थांबत नाही, तरी त्यांच्या सर्व भक्तांवर संपूर्ण लक्ष असते। हा आपणा सर्वांसाठीच ईश्वराचा प्रसादच आहे। आपण कुठे चुकत असलो किंवा ईश्वरी मार्गातून बाहेर पडायला लागलो तर महाराज आपल्यात उपस्थित राहून आपणा सर्वांना परत ईश्वरी मार्गावर आणतातच। आमच्या सदावर्ते परिवारात महाराजांचे आगमन आणि त्यांचे सानिध्य हे ईश्वरी आशीर्वादानेच निर्माण झाले व ते इतके दृढ होत गेले की आम्ही त्याची कधी कल्पना देखील केली नव्हती। आजच्या सुदिनी अतिशय आनंदाने व अभिमानपूर्वक आपणा सर्वांना सांगावेसे वाटते की आमच्या परिवारावर महाराजांचे इतके ऋण आहे की त्यांच्या अलौकिक वाणीतून श्री विठ्ठलाने जणू निर्माण केलेला भावधारा भजनावली भाग 2 प्रकाशित करण्याची अमूल्य संधी आम्हा परिवाराला ईश्वराने म्हणा श्री विठ्ठलाने म्हणा प्रसाद रूपाने दिलेली आहे। आज महाराजांचा वाढदिवस आहे। हा एक अमृत योग व विशेष म्हणजे माझ्या सासूबाई श्रीमती शुभा शशिकांत सदावर्ते यांचा सुद्धा जन्मदिवस आहे। अशा या दुग्ध शर्करा योगावर मी गुरुवर्य श्री अंबादास महाराज, डॉक्टर राम देशमुख सर, माझ्या सासूबाई व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की भावधारा भजनावली भाग 2 आपणा सर्वांबरोबर याचे प्रकाशन करण्याची आपणा सर्वांच्या वतीने विनंती करते। श्री विठ्ठलाने व परमश्रद्धेय अंबादासजी महाराजांनी आमच्या परिवारास हा विठ्ठल प्रसाद सर्वांना उपलब्ध करून देण्याची जी सुवर्ण संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आमच्या सदावर्ते परिवारातर्फे आजन्म ऋणी राहील। गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे, गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे। रामकृष्ण हरी। धन्यवाद। पुस्तकाचं प्रकाशन आई निंबाई यांच्या या पुण्य आणि पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी संत आणि महंतांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या पुस्तकाचं अनावरण होते आहे। बोला जगद जननी निंबा माता की जय। नमो विठ्ठला सखया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। या या पुस्तकाचं ज्यांनी प्रकाशन केलं असे प्राचार्य रामजी महाराज खरंच या कुटीत राहणार आहे का? महाराज कधीच कुठे राहिले नाही, एका जागी थांबत नाही। मागच्या अनेक वर्षात त्यांची प्रकृती बरी नसते, दिसत नाही, चालताना एक जण सोबत लागतो। अनेक त्यांच्या बरोबरीचे संत महंत त्यांना विनंती करतात की महाराज आता एका जागी थांबा, पण दुसऱ्या दिवशी माहीत पडतं की ते इथून 300-400 किलोमीटर दूर कुठेतरी आहे। त्याच्यामुळे त्या कुटीमध्ये त्यांचा वास उरलेल्या आयुष्यात व्हावा म्हणून मी निंबा देवीच्या चरणी प्रार्थना करतो। खरं म्हणजे संत एका जागी थांबण्यासाठी नसतो आणि एक संत पुरणार नाही या समाजाला दिशा देण्याकरता, आणि म्हणून ईश्वर निष्ठांची मांदियाळी सगळीकडे फिरत राहिली पाहिजे हे 800 वर्षापूर्वी माऊलींनी मागितलंय। भक्त किती संतांना आपला समजून काय काय करतो त्याचं उदाहरण आहे। सगळ्या संतांनी सगळीकडे सतत फिरत राहावं असं महाराष्ट्राचं अधिष्ठान असलेली माऊली आपल्या पसायदानात मागते, आणि भक्त एका भक्ताला एका कुटीमध्ये करण्याकरता त्यांची कुटी बांधून आपला उत्सव साजरा करतात। हेच मोठं गमक आहे आनंदात। अंबादास महाराजांचं जीवन अत्यंत पवित्र, निर्मळ, स्वच्छ असं आहे। त्यांच्या बाबतीत जास्त बोलणं हेच मुळात चूक आहे। बोटावर मोजणारी अशी संत आता उरली आहेत की ज्यांच्याकडे पाहून असं वाटतं की अच्छा याला संत म्हणावं।
प्रापंचिक आहेत, त्याच्यामुळे तुमच्या आमच्यासारखे आहेत, पण आपल्यातले असून आपल्यात नसल्यासारखे आहेत. मला नेहमी आठवतं ते जेव्हाही कधी घरी येतात, माझ्या घरी, तुमच्या घरी, कोणाहीकडे, तर तुम्हाला काय अनुभव आला मला माहित नाही, पण एक 15-20 मिनिटं आपण जशा चर्चा करतो, महाराज आले तरी पण आपला संसार काही थांबत नाही. एखादा कार्यक्रम, एखादी भेट, मग यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं, आणि निंदा नालस्ती आपण मस्तपणे सुरू करतो. महाराजांचं जर काही वैशिष्ट्य मला जाणवलं असेल तर ते हे आहे की 15-20-25 मिनिटं ही निंदा नालस्तीची आपली व्यवस्थित गाथा चालली की ते हळूच म्हणतात. आपण एक काम करू, मला आत्ताच एक भजन सुचलं, आपण भजन म्हणू, आणि आपली निंदा नालस्ती एका जागी थांबवून कोणाला न दुखवता ते भजन सुरू करून देतात. अनेकांच्या घरी ते आल्यावर त्यांचा निरोप येतो की सर या, काय कार्यक्रम आहे, काही नाहीये, 2 पोरं आहेत माझे, यांना मी 2 भजनं शिकवले, आणि लगेच भजन सुरू. अनेकदा पुण्याच्या त्यांच्या काही शिष्यांचे भजनं त्यांनी आमच्या घरी आल्यावर ते टेपला हे लावून देतात, मोबाईल, ऐका सर. म्हणजे हे जे भजनाचं पुस्तक आज इथे प्रकाशित झालं त्याचं मर्म याच्यात आहे की महाराज सायकल घेऊन स्वतः फिरत होते, स्वतःच्या खर्चाने जात होते, त्यांनी अनेक वर्ष जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कधी पैसा घेतला नाही. त्यांच्या बरोबरीच्या लोकांनी त्यांना म्हटलं अरे तुम्ही भाडं तर घेत जा, म्हणजे प्रपंच करावा नेटका मग पावा परमार्थ विवेका, हे आपण ऐकतो. त्यांच्या प्रपंचाचंही तुम्हाला सगळं माहिती आहे, पण जे लोक विशिष्ट लोककल्याणाच्या कामाकरता येतात त्यांचा प्रपंच हा असाच असतो. त्या दृष्टीने आपण काही आदर्श नाही करत, परंतु ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी भक्तीची भावधारा लावली. आणि हे पुस्तक प्रकाशित करण्याचं, आणि मला खरं म्हणजे काही असा अधिकार नाही आहे. माझे वडील गुरुबंधू प्रमोदराव डोरले, त्यांना मी विनंती केली होती. महाराज म्हणत होते की तुम्ही या भावधारांवरती प्रस्तावना लिहा. मी मास्तर माणूस आहे, त्याच्यामुळे करू नाही शकत अशातला भाग नाही आहे, पण प्रमोदरावांचा अधिकार मला माहित होता, आणि म्हणून त्यांना आम्ही विनंती केली, सरांनी आपल्या महाराजांनी पण केली, आणि त्यांनी या भावधारेला अत्यंत उत्तम अशा प्रकारची प्रस्तावना लिहिलेली आहे, जी तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचली पाहिजे. या भावधारेतल्या भजनांव्यतिरिक्त एक पुस्तक आधी प्रकाशित झालंय, त्याच्याही संदर्भामध्ये या प्रस्तावनेमध्ये प्रमोदरावांनी चांगली त्याची विवेचना केली आहे. अनेक भजनं ही व्यक्तिगत आहे, तुमच्या घरी आले, वाढदिवसाला आले, फुलाचे आले, लिहिले आहेत, पण महाराजांचं सगळं प्रेम भजनामध्ये आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की महाराज कुठे असतील, आपण भक्त आहोत, ते आपल्याकडे येतात, ते हे सगळं बरोबर आहे, पण ज्यांना परमपूज्य अंबादास महाराजांची परम कृपा, त्यांचं निरंतर सहवास अंतःकरणात ज्यांना साधून घ्यायचा असेल त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे त्यांची भजनं. हे बघा, इतके सगळे संत आहे ना, यांना आपण काही कोणी पाहिलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांना बघितलं का आपण? नाही पाहिलं, पण इथे इतके लोक बसलेले आहेत की ज्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, कारण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी आहे. भगवान कृष्ण म्हणतात ना की मी जातो म्हणून तू काही राग मानू नको उद्धवा, मलाही जायचं, तर सगळ्यांनाच जायचं आहे, पण मला पाहायचं म्हणजे काय, मग तू भागवत पहा. समर्थ म्हणतात तुम्ही काही चिंता करू नका, अरे माझं स्वतःचं रूप म्हणजे दासबोध आहे, तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. मी हरिपाठात आहे, मी भागवतात आहे, मी भावार्थ रामायणात आहे. संत हे कुठेही नसतात, ते त्यांच्या द्वारा जे काही परमात्मा लिहून घेतो, बोलून घेतो, त्या साहित्यात असतात. आणि म्हणून आपल्याला संतांचं चिंतन करताना त्यांचं साहित्य, त्यांचे अभंग, त्यांचं भजन याचं निरंतरपणे स्मरण केलं पाहिजे. या पुस्तकाला प्रकाशन करण्याचा इथे एवढे मोठे मोठे तर राम भारती महाराज आमच्या क्षेत्रातले आहेत. मला कॉलेजवर अनेकदा त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असे. अनेक योग शिबिरांमध्ये आम्ही त्यांना बोलवायचो. शंकर महाराज तर त्यांच्या जीवनाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. असं असताना माझ्यासारख्या साध्या माणसाला हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी महाराजांनी जो मान दिला हे त्यांचं प्रेम आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना देवतेचा स्पर्श करून घ्यायचा असेल, गुरुकृपेचा स्पर्श करून घ्यायचा असेल, तर त्यांच्या वाणीतून, त्यांनी दिलेल्या वचनातून, त्यांनी लिहिलेल्या भजनातून आहे. हे सार मला त्या निमित्ताने सांगता आलं. कारण त्यांच्यामुळे आमच्या घरी तर ते आले होते, तर तबला पेटी नव्हती, तर ते थाळी घेतली त्यांनी, परात घेऊनच त्यांचं भजन तबला सुरू झाला. म्हणजे ज्याला भजन करायचं त्याला कुठलं कारण सांगताच येत नाही. प्रत्यक्ष करून दाखवणारा हा संत इतक्या साध्यापणाने तुमच्या आमच्या वाट्याला आला. यात आपलं प्रारब्ध खूप चांगलं आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांची गुरुकृपा आहे असं मानून आपण या सर्व दृष्टीने
कोणाला वाईट वाटलं असेल तर मला माफ करा, पण बेशिस्त संतांना आवडते का? संत बेशिस्तीत राहू शकत नाही, पण आपण संतांच्या नावाने सगळं चालवत राहतो. कृपया हे थांबलं पाहिजे. संतांना शोधण्याचे मार्ग त्यांनी आपल्याला देऊन ठेवले आहेत. आपण हा जो काही भावधारा 2 भाग प्रसिद्ध झाला आहे याचं अवलोकन करून त्यातून अंबादास महाराजांची कृपा आणि त्याचबरोबर इथे बसलेल्या सर्व संतांची कृपा प्राप्त करून घेऊ शकू असा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द सांगतो.